राज्याच्या सरकारी रुग्णालयामध्ये अँटीबायोटिक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या काही कंपन्यांकडे औषध निर्मितीसाठी गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस म्हणजे GMP सर्टिफिकेट नसल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय। एबीपी माझाशी बोलताना तपास अधिकारी अनिल मस्केंनी हे धक्कादायक खुलासे केले आणि याहून धक्कादायक बाब म्हणजे सरकारी रुग्णालयांमध्ये अँटीबायोटिक औषध पुरवणाऱ्या या कंपन्यांनी कॉम्प्युटरवर बोगस गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस प्रमाणपत्र तयार केल्याचंही उघड झालंय। आणखी धक्कादायक म्हणजे हरिद्वारमधील औषध निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीकडे जनावरांच्या औषधांच्या निर्मितीचा परवाना असताना त्यांच्याकडून माणसांच्या औषधांचा पुरवठा सुरू होता। महाराष्ट्रात सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषध पुरवल्याचं प्रकरण गाजतोय। मात्र या प्रकरणाची सुरुवात सर्वात आधी नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वरमध्ये झाली होती आणि तेव्हा या प्रकरणाचा तपास ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला होता ते ASP अनिल म्हस्के सर आपल्यासोबत आहेत। सर, नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे? कारण एकानंतर एक चेन जी आहे ती मोठी होत चालली आहे। बरोबर। सुरुवातीला आमच्या कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये जे त्या हद्दीमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथे ड्रग इन्स्पेक्टर यांनी रँडम सॅम्पलिंग करून एक रेसिफ 500 नावाची एक अँटीबायोटिक होती, सो त्याचा एक रिपोर्ट आलेला की ही स्पुरियस ड्रग आहे म्हणून। सो त्या बेसिसवर त्यांनी जो सप्लायर होता त्या सप्लायरसोबत पत्रव्यवहार केला आणि त्यांनी त्या बेसिसवरती कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तो FIR दाखल केलेला। तर ह्या रॉबिन ब्रदर्स आणि विजय चौधरी आणि ही मिहिर त्रिवेदी या सगळ्यांची एक लिंक आणि एक वेगळ्या प्रकारचं रॅकेट असं थोडं समोर आलं आणि यांनी असा प्लॅन केला की हे लोक बऱ्याच म्हणजे मागच्या 8 ते 10 वर्षापासून ह्या फार्मा बिझनेसमध्ये आहेत, सो त्यांना कशा पद्धतीने आपण दिशाभूल करू शकतो ही सर्व थोडीशी आयडिया आल्यामुळे त्यांनी स्वतःच जे रॉबिन ब्रदर्स आहे त्यांचा एक मित्र आहे हरिद्वारचा अमित धीमान नावाचा, त्याच्याकडे एक वेटरनरी ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स असलेलं युनिट आहे। तर त्या वेटरनरी ड्रग युनिटमध्ये यांनी या अँटीबायोटिक मॅन्युफॅक्चर केलं। GMP आणि COA म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट ऑफ ॲनालिसिस। तर गुड मॅन्युफॅक्चरिंग सर्टिफिकेट म्हणजे ज्यावेळेस एखादी कंपनी मॅन्युफॅक्चर करते तर त्यावेळेस ती स्टँडर्ड प्रोसेस फॉलो करूनच मॅन्युफॅक्चर झाला आहे का याचं ते सर्टिफिकेट ड्रग कंट्रोलर जनरली देतात। रिजनल ड्रग कंट्रोलर सहसा किंवा जे डिस्ट्रिक्ट लेवलला असतील ते त्याला इश्यू करतात। तर ते सर्टिफिकेट आणि जे COA म्हणजे लॅबनी टेस्टिफाय केलेलं सर्टिफिकेट, तर हे दोन्हीही सर्टिफिकेट तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की हे फोर्ज म्हणजे यांनी स्वतःच्या लॅपटॉपमध्ये हे फोर्ज साईन ड्रग कंट्रोलरच्या त्यावरती करून ते सर्टिफिकेट यांनी प्रोव्हाइड केले होते ह्या बिझनेसमध्ये। त्याच्यानंतर जी COA सर्टिफिकेट देणारी लॅब आहे तीसुद्धा लाईफ सायन्स लॅब असं त्यांनी नाव दिलं, सर्टिफिकेटवरती नाव होतं, तीसुद्धा एक्झिस्ट करत नाही आहे। ते सुद्धा आम्ही खात्री केली आणि तशा तपशीलसुद्धा आम्हाला आढळून आले। ती प्रयोगशाळा कुठेच नाही, ती प्रयोगशाळाच एक्झिस्ट करत नाही आहे मुळात। टॅब्लेट्स बनवत होते तर हे बनावट औषध आहे हे पूर्ण तपासामधून आणि प्रमाणपत्रांची जी सगळी खोटारडेपणा त्यांनी केलं सिद्ध होते की ते बनावट औषध होतं। त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय टाकत होते ते? त्याच्यामध्ये कॅल्शियम, टाल्कम पावडर आणि स्टार्च जे बाइंड करतं त्या ड्रगला, तर हे तीनच गोष्टी त्यामध्ये आढळून आल्या। आणि ज्या की जो की इन्ग्रेडियंट असतो कोणत्याही मेडिसिनमध्ये किंवा मेडिकल ड्रगमध्ये ज्याला आपण API ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणतो, तो कम्प्लिटली त्या टॅब्लेटमध्ये मिसिंग आहे। त्यामुळे कुणी व्यक्तीने जर एखाद्या पर्टिक्युलर आजारासाठी ती टॅब्लेट घेतली तर त्याला बरे वाटेल किंवा त्यापासून आजार बरा होईल असं काही त्यातला जो एजंट असतो तोच मिस आहे त्यामध्ये। तर अत्यंत महत्त्वाच्या या गंभीर प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांनी आणि राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलिसांनी आणि FDAने तपास सुरू केलेला आहे आणि ज्या पद्धतीने अनिल म्हस्के सर आपल्याला माहिती देत आहे की जो संपूर्ण बनावट औषधीचा साठा होता तो आता जप्त करण्यात आलेला आहे। आता फक्त त्या संदर्भातले रिपोर्ट्स समोर येत आहेत आणि त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरण्याचं कुठलाही कारण नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।